नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं या अनोख्या आणि वेगळ्या ब्लॉगमध्ये. आज आपण चाललो आहे पुण्याला. आणि पुण्याला जायचं रिझन हे आहे की 1 ऑगस्टला आपल्या श्रीमान भाऊचा बड्डे आहे. सो यश तोरणे आणि गौरव काजे यांनी ऑर्गनाईज केलं आम्ही असं ठरवलं ग्रुप बनवला. आणि त्या ग्रुपमध्ये अशी मुलं आहेत ज्यांनी थोडं डोनेशन गोळा करून छोट्या मुलांसाठी, म्हणजे जे अनाथ आश्रम आहे त्या तिथं फूड सप्लाईज आणि थोडीशी छोटी झाडाची जी रोपटी आहे ती वाटायचं आम्ही असं ठरवलं आहे. त्याच्यानंतर आमचं ठरलं आहे की गोशाळेमध्ये जाऊन तिथंही गायांसाठी चारा वगैरे डोनेट करायचा. सो त्यासाठी आम्ही निघालो आहे. तिकडनं कुर्लेकर ऑलरेडी रात्रीच तिथं पुण्यामध्ये पोच झाला आहे. आणि मी आत्ताशी निघालो आहे आपल्या समृद्धी हायवेवरून, तुम्ही तर बघितलं. आणि लकीली आज मला निघायचं आणि सूर्यनारायणही आलेत. सो मला दम का लागला आहे बोलायला, कारण हे मास्क बॅग बाबा माझ्या बोकाडी एवढं वजन आहे काही जगू शकत नाही. चला आता आपण बाबू सुरुवात करूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. मध्ये पाऊस येणार आहे, आय नो, मध्ये पाऊस येणार आहे. आता मॅटर असं झालं आहे की या गडबडीमध्ये मी कॅमेऱ्यासाठी प्लास्टिकची पिशवी घ्यायचंच विसरलो आहे. सो असो, काही अडचण नाही. चलो सुरुवात करूया. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की आषाढी एकादशी आहे आज. सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि योगायोग असा झाला आहे की आषाढी एकादशीच्या दिवशीच आम्हाला हे पुण्य लाभतं आहे की आम्ही अनाथाश्रम इथं जाऊन थोडीफार आम्ही आमच्या पद्धतीनं मदत करतो आहे. तर नवीन काहीच नाही, फक्त एवढंच बोलायचं होतं. बाकी आज लक किती चांगलं आहे माझं की आज पाऊस नाही मला निघायला. बघूया पुढं जाऊन किती पाऊस लागतोय. इथं थांबून एका भिडेवाल्या काकाकडून मी 2 कॅरी बॅग घेतल्या, जेणेकरून 2 का बरं घेतले. एक मोबाईलसाठी, आता मोबाईलला काय होणार नाही कारण रेनकोटच्या आतमध्ये मोबाईल आहे. आणि दुसरी गोष्ट काय, कॅमेऱ्यासाठी. आता कॅमेऱ्याचा विषय काय होतो की त्याला ते इलनजीचं जे प्रोटेक्टर गार्ड लावलेलं आहे, पण त्यानं कॅमेऱ्यामध्ये पाणी जायचे चान्सेस फार आहे. आता गोप्रो वॉटरप्रूफ आहे, पण मग पाणी जायचे चान्सेस काहीच करू शकत नाही. की कुत्रं मागं लागलं. वरपेसर होते, पण वरपेसरला मी ओळखू शकणार नाही एवढ्या अवतारामध्ये. चला, येळकोट जय वल्लार, सदानंदाचा येळकोट. पोर आलेले वर्कआउटसाठी आलेले हर महादेव. पाऊस बघा, म्हणजे तिकडं पुणे साईडला पाऊस गॅरंटेड. आता मी घातलं आहे रेनकोट. माझ्या पाठीवरची जी बॅग आहे तिच्यासाठी पण सेपरेट मी एक रेनकोट ठेवला आहे, जेणेकरून एमर्जन्सीला बरं पडतं. आता फक्त विषय असा आहे का जास्त पाऊस नको आहे लागायला की झोड मला फार गाडीत चालवता येणार नाही. आणि मला ज्या डेस्टिनेशनला मला पोहोचायचं आहे तिथं मला पोहोचता येणार नाही. असं नको आहे फक्त. आणि इथं तर काय पाऊस दिसत नाही. पुणे साईडला भयानक पाऊस दिसतो. जिथं मला जायचं आहे तर प्रॉपर पुण्यामध्ये येतं नाही, पण मॅक्सिमम भोसरीपर्यंत तरी मला जायचं आहे. सो
सगळं आता विठ्ठलाच्या जात आहे. आज या आषाढी एकादशी. विठ्ठला ज्या चांगल्या कामासाठी निघालो ते होऊ दे रे बाबा. पाऊस थोडासा आजचे दिवस आजचे दिवस स्किप कर पावसाचा प्लीज. आजच्या दिवसामध्ये मग मी पोहोचल. आता तिथे गेल्यानंतर कुर्लेकरची मोठी गाडी राहणार आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. गाडी व्यवस्थित आपण एक ठिकाणी पार्क करून देणार आणि आपण कुर्लेकर बरोबर तिथून डेस्टिनेशनला जाणार. पण हा जर पाऊस आला विठ्ठला. A few moments later. ते म्हणतात ना, नकटीच्या लग्नाला 17 इग्न. हे बा हे बा के बाय माझे. हे बा याचं सुद्धा लवकरच कल्याण मस्त होणार आहे. त्यात छोटे छोटे थेंबही यायला लागले. गाईज आपण एक काम करू, आपण भेटू डायरेक्ट पुण्यात. ठीक आहे ना. मी जर तुम्हाला दिसत असेल तर आपण डायरेक्ट पुण्यातच भेटू, कारण गोप्रोची बॅटरीसुद्धा लो आहे. ठीक आहे, आपण पुण्यातच भेटू डायरेक्ट. 3 hours later. फायनली गाईज आपण पोहोचलो आहे डेस्टिनेशनला. हॉटेलमध्ये आपण. आणि विषय असा आहे की कुर्लेकरने सेपरेट रूम आपल्यासाठी तयार करून ठेवली. आता हरुष आतमध्ये गेला आहे. रूम बघा गेल्या. रूम बघा कसली बनवली. हे मै हे बघ काय रूम बघा. आता जस्ट पोहोचलो आहे तर आवरतो, फ्रेश होतो मस्त टकार, सगळे जॅकेट वगैरे सगळं काढून ठेवतो आहे आणि मग आम्ही आमच्या डेस्टिनेशनसाठी निघतो आहे. आवडतं आहे. या काय फडफड आहे त्याची. ऑनलाईन मोबाईलवरच फडफड राहते. आता समोर आल्यावर अरे मी काय कसा तोडाला. 4 वेळा तुला सांगितलं फोन लय बडबड नको करी जाऊ. मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो. हम कोई मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है. अजून पुढे काय टेकणार तुमच्या. तुम्हाला 10 किलो का, हमारा 1 किलो कमी नाही भाई. याला हानू काय अजून तू बरोबर आहे की नाही. बस रे दे चल. आम्ही बसून हे बघ हॉटेलमध्ये येऊन पण आमचं काय चालू आहे. हॉटेलमध्ये येऊ नये श्रीमंत भाऊच. सगळीकडे श्रीमंत भाऊच. कुठेही जा श्रीमंत भाऊचे ब्लॉग कंटिन्यू चालू राहतात. आता मी आवरतो थोडं, म्हणजे आवरलं ॲक्च्युली, फ्रेश झालं. चेहऱ्यात होतो तरी पण जरी असं वाटत नाही कॅमेऱ्यामध्ये की मी फ्रेश झालो. पाठीमागे पसारा बघताय माझा सगळं जॅकेटचं वगैरे सगळं. सो आता आवरतोय आणि निघतोय. आणि मित्रांनो आवरून निघालो आपल्या डेस्टिनेशनसाठी. कुर्लेकरही आवरले आणि ऋषाने आम्ही सगळ्यांनी आवरले. आणि बाहेर पाय ठेवतात आडझोड पाऊस चालू झाला. पाऊस आलेला आहे. आडझोड पाऊस झाला. पाय ठेवला बाहेर काय यायचं नव्हतं आम्ही. काय खरं आहे. चला आता निघतो डेस्टिनेशनला. बाकी मुलांना तिथे जाऊनच भेटतो. 10:30 वाजले. त्यांनी माणूस पाहून थाळी दिली. ये बाय माझे. आज आषाढी एकादशी. मलाही उपवास, ऋषीला उपवास आणि या मित्रालाही उपवास. आम्हाला सगळ्यांनाही उपवास आहे. आम्ही मस्त आपण काय खाणार आहे, साबुदाणा वडे खाणार आहेत. याला उपवास वगैरे काही नाही. फक्त गणपतीचे 10 दिवस तेवढे धरतो, बाकी काहीच धरत नाही. काही डेस्टिनेशनला पोहोचून अर्धा तास झाला ऑलमोस्ट. कुर्लेकरांना मी सगळे
वैतागलोय वाट बघून. आणि अजून मुलांचा पत्ता नाही आहे. ॲक्च्युली पाऊस सारखा येतोय जातोय त्याच्यामुळं अडकत येत आहे. बघू येतील टाईमावर, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी चालू होतील. काय मारेल तुम्ही हय असाल तुमचा वेळ लागतो म्हणजे सूत्रधार आजचे सूत्रधार आलेत, मेन सूत्रधार आज आलेत. आणि आल्या आप्पाच्या अंगो थार घातली. लाज वाटाय आप्पा डॅमेज मारते आलं ते थार, अरे थारचं काही राहीन का? तुम्ही आल्या आप्पाच्या टिंगल्या करता तुम्हाला लाज वाटत आहे. तो एक तर बस ना आला, आमच्या आधी येऊन थांबेल होता. लाज, अरे आमच्या आधी येऊन थांबेल तो. ये बघ या पॅरिस रिटर्न एडिटर, पॅरिस रिटर्न सगळे आले. एक येतात. रुशांत ते येत आहे, ते झाडं घेत आहे, ते येतील. त्यांची वाट बघूया. काय म्हणायचं का तुम्हाला? तुला बघायचं बिल कोणत्या नावावर तुला बघतो इथं गोष्ट काय चालली पहिले कंटेंट आहे. गोष्ट काय PS5 कोणी घेतला याचा विषय चालू आहे. बिल 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 दाखवतो, मी दाखवतो. कपडे काय फाडतोय मला, थांब ना. PS5 तुम्ही नाही घेतला? बाकीच्या बिल बिल सोडून सगळं निघतंय. हा, तुम्हाला काय म्हणायचं का? या नाही इकडं. ओम नमः शिवाय. बिल काय आता बोला. बिल कोणत्या नावाला आता 2 शब्द बोला. आयला आज बिल पाऊस कोणत्या येतोय नावाला? वाटतं. ज्याचं नावावर बिल तो मालक. मग आता 2 शब्द. प्रदीप भाऊ तो पार्सल करा मग इकडे पुण्याला लगेच. काय झालं, मी घेतलं पण 4 महिने त्याच्याकडे फक्त वापरायला दिलं. तो पुरेपूर वापर करून मग मला सांगणार आहे का तो कसं आहे, एक्सपिरियन्स कसा आहे. 4 महिने जेवढे सिड्या वगैरे सगळे घेणार ते परत पाच करून 5व्या महिन्यात माझ्याकडे संपलं. तुझ्याकडे राहू दे मेले, आता माझ्याकडे मागे येते. ठेवू देतो बरोबर बरोबर. एवढंच आणलेलं. मस्त मस्त. थैला ब्लॉग मध्ये सगळं रेकॉर्ड करतो. वाजले किती किती वाजले? 11:30. लाज वाटते तुला, लाज वाटते सांगतो तोंड कोसळतंय मेले. A few moments later. फायनली सगळ्या गोष्टी इंट्रो वगैरे झाला आणि आता एडिटर नंतर बघणार आहे. सगळे आलेत मुलं सगळे वर. चला मध्ये चला. हे बोल चला मध्ये. वाय ना वायात मध्ये सगळ्यांनी सगळ्यांची वंश कोण मध्ये बरं का. अय गौऱ्या वाय माग. हाय करा सर्वांनी. हाय करा. तुमचं एअरटेल आहे का? अडकतंय. अरे वडाफोनच आहे. अहो थांबा हॉटस्पॉट घ्या. 1 मिनिट तुला परत लावतो. दादाकडे जाणार आहे व्हिडिओ. काय बोलायचं तुला? काय सांगायचं? विश कर. विश कर. हॅपी बर्थडे तर बोल. नाव काय? मोठं मोठं. तिकडे बघायचं होतं ना. हॅपी बर्थडे करा. या दादाचा तोच बर्थडे. दादा आहे. या दादाचा बर्थडे. आपले छोटे भाऊ आहे त्यांच्यासोबत आपण केक कट करणार आहे दादाच्या बर्थडे निमित्त. आपल्यासोबत सर्व बांधिलकी परिवार आलेलाच आहे. जसं साक्षी, वैष्णवी, अजून यश, ईश्वर भाऊ, प्रदीप भाऊ मालवणवरनं आलेले स्पेशल. ते फक्त बर्थडेच्या ओकेजनसाठी ईश्वर भाऊ आलेले श्रीरामपूरवरनं 170 किलोमीटरवरनं. आणि आम्ही तर बाकीचे मंडळी सर्व पुण्यातलीच आहे.
आणि सर्वात पहिले मी आलो होतो बरं का. खोटं बोलतोय, प्रूफ आहे माझ्याकडे. मी खूप लांब राहतो ना त्यामुळे माझ्याकडे proof. 6 किलोमीटर. भावना पोचल्या आमच्याकडे. 11 टाइम होता, 11चा 1 वाजता. नाही फुटेज आहे माझ्याकडे. कुठे दूध का दूध, पाणी का पाणी. आपण आता त्याच्यासोबत केक कट करूया. जीव आहे आणि जीव राहणार. टाळ्या. टाळ्या. Happy पूर्ण का पूर्ण का. मेंटल चाला तू नाले काय माहिती. काय बोलू? तुमचं नाव? माझं नाव संकेत जाधव. जिल्हा पुणे. बांधिलकीसाठी शुभेच्छा. हॅपी बर्थडे. वन्स मोर. वाढदिवसाच्या वन साइड कॉमेडी चालू आहे. आवडलंय सगळं. आता इथलं एकदम सगळ्यांची जेवण वगैरे झाली की आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. ज्या भेटवस्तू आणल्या होत्या आम्ही त्या भेटवस्तू वाटवण्याचं काम इथं चालू आहे.
प्रदीप भाऊ साक्षी वैष्णवी एडिटर नाक्या माने चला सर, चला मित्रांनो, आवरलंय आता इथलं. आता इथून आपला यश बोलल्याप्रमाणे गौशाळेमध्ये जायचं आहे. सो तडक गौशाला. विठ्ठला, आषाढी एकादशीचं दर्शन घडवलंच. म्हणजे नशिबात होतच भाई तुझं दर्शन घेणं. आज तू दर्शनास आलास आणि माझी गोष्ट ऐकली त्यासाठी खूप सारं प्रेम. विठ्ठला, हा यंदाला हेच आमचं पंढरपूर. चला, इथलंही आवरलं आहे. बघूया किती आता, म्हणजे गोशाळेमधलंही आवरलं आहे आमचं. आता लवकर इथून निघून दुसरं काही नियोजन असेल ते करूया आणि त्याच्यानंतर निघूया. बाकी काही याला फेम द्यायला थोडंसं. सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यांना आम्हाला कॅप्चर करणारा हा वाटोळा इकडे बघ, हा होता. ठीक आहे. आम्हाला सगळ्या रील्स वगैरे जे असतील ते सगळे याने शूट केले. एका रीलमध्ये हा दिसेल फक्त, पण बाकी माझ्या ब्लॉगमध्ये हा कायम पुढे गेला. हा कायम राहील. स्ट्रीममध्ये कधी घेणार आहे मला? खेळू एक दिवसाच्या बरोबर खेळू, पण खेळायचं काय ती मलाच येत नाही. याला काय शिकवू? व्हॅलोरंट नको, दुसरं काहीतरी खेळू आपण. भले काय नसलं गोट्या, पण याच्या बरोबर खेळा. गुलाबाची पिकवायला पण खेळू. फायनली काय सगळं आवरलं आहे. नाश्ता वगैरे सगळं आवरलं आहे. मी आता इथं कोपऱ्यावर नाश्ता करता येते. 1-2 शॉप सोडून नाश्ता चालू आहे. त्यांचा नाश्ता झाला आहे वगैरे, सगळंही झालं आहे. आणि मी काय केलं, थोडंसं पायी इकडं आलो. का एक राईट लेफ्ट लेग आहे ना माझा, तो त्याचा क्रॅम्प आला थोडंसं. तर मग मी इकडे येऊन बसलो आहे. हॉटेलच्या गाडी बघा, हॉटेल आहे जिथं आपली रूम आहे तिथं थांबलं आहे. आता बघू, त्यांची वाट बघते आणि त्याच्यानंतर वर जाते. 2 hours later. चलो गाईज, मस्त आवरून फ्रेश होऊन आम्ही चाललो आहे आता मूवीला. श्रीमान भाऊचा भूतम भयम. तसं आलं की श्रीमान भाऊ फक्त एका गाण्यासाठी आहे, पण पूर्ण पिक्चर फक्त श्रीमान भाऊमुळंच बघण्यासाठी चाललो आहे आम्ही. जाऊन आता मस्ती करूया. तसे बाकी कॅरेक्टर पण बादशाह पब्लिस आहे, एकदम फोकस इंडियन वगैरे सगळे, जस्ट नील सगळे जे आहे ते त्यांच्या लेवलला एकदम बादशाह. पण मी खास श्रीमान भाऊच्या गाण्यासाठी चाललो आहे. चलो भेटूया. फायनली मी फिनिक्स मॉलमध्ये पोचतो आहे आणि आम्ही गाडी पार्किंग केली A5ला. बघू A4 A4 काढून ठेवलं आहे ना. या का बोललं आपण जिथं आलो आहे तिथं
फोटो काढून ठेव म्हणजे टेन्शन राहणार नाही, कारण गाडी सापडतच नाही. वर कुठून जायचं? पार्किंग मॉल तिकडं. फायनली गाईज आपण माझ्या पाठीमागं बघताय PVR मॉलला पोहोचलो आहे पिक्चरसाठी. आणि गोप्रोवर काढत नाही आहे, फोनमध्ये शूट करतो आहे. गोप्रोवर काढला की ते बीपचा आवाज प्लस इथं शूटसाठी मनाई आहे. तसा रेग्युलर फोन धरला तर कोणाला कळत नाही की व्हिडिओ काढतोय म्हणून. सो आता थोडं होमध्ये येतील, मग आपण मध्ये जाऊन बसूया. 7:20चा पिक्चर आहे, लवकरात लवकर आपण जाऊन मध्ये बसू. हाँ हम सब साथी हैं भाई. सगळे आपल्याला फायनली पिक्चर चालू आहे आणि मध्यंतर मध्यंतर आता इंटरव्हल झाला आहे. श्रीमान भाऊची एंट्री जर पहिलेच माहीत असती तर स्टार्टपासूनच व्हिडिओ चालू केला असता. तर ठीक आहे, तुम्ही बघितलं ओके. श्रीमान भाऊची एंट्री बादशाह रे बमनीस बास, तेवढ्या एका गाण्यासाठी पिक्चरचे फुल पैसा वसूल आहे. टेन्शन नाही. काय म्हणतो कोर्लेकर? एकदम करा. कसं नाचत हॅपी न्यू इयर दिसता असंच करतोय तो. चला मित्रांनो, थोडाफार अंधार दिसतोय तर इग्नोर करा त्या गोष्टीला. आणि आपला पिक्चर एक नंबर होता. त्यात श्रीमान भाऊचा केमिओ एक नंबर, जे सॉन्ग होतं हॅपी न्यू इयरचं एक नंबर. भाऊची एंट्री तर बादशाह रे बबनीस होती, त्यात काय वाद नाही. पण त्यात छाया कदम आणि जे काय त्यांचं नाव विसरलं मी, एक मिनिट थांब. प्रकाश राज सर जे आहे त्यांची जी ॲक्टिंग होती, माशाअल्लाह, काहीच बोलू शकत नाही त्या गोष्टीसाठी. म्हणजे एक कॉमेडी ॲक्टर अशा वेनं सुद्धा ॲक्टिंग करू शकतो, हे मी लास्टपर्यंत त्या माणसाला कंटिन्यू लेवलला बघत होतो की याची ॲक्टिंग वाटतच नाही मी याला चला हो द्या किंवा मग फू बाय फू या फिर आता कोणते अजून कुठलं रे हास्य जत्रा यामध्ये बघितलेलं आहे त्या माणसाला. तिथं कॉमेडी करणार माणूस, इथं सिरियस कॅरेक्टर, कॉमेडी कॅरेक्टर प्लस लास्टचं जे लेडीज कॅरेक्टर, एक नंबर कॅरेक्टर केले त्यांनी. सो पिक्चर नक्की थिएटरलाच बघा. पायरेट्स वगैरे कुठल्याही प्रकारचे डाउनलोड करून वगैरे काही बघू नका. जो तुम्हाला पिक्चर बघायचा, पिक्चरची खरी मजा ही थिएटरमध्येच येणार आहे. आणि मराठी पिक्चरचं हे शक्यतो थिएटर भेटते नाही मराठी मूवीसाठी, तर तुम्ही थिएटरला जाऊनच बघा हा मूवी. एक बॅनर नाही, एक बॅनर पण नाही लावलेलं, ते एक वाईट गोष्ट आहे. पण ठीक आहे, पण पिक्चर थिएटरलाच बघा, एक नंबर. फाइनली गाइज, सैटरडे का दिन ख़त्म हो गया. हिंदी का बोलते माहीत नाही. फायनली दिवस संपला आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30. आम्ही आत्ताशी मूवी जेवण सगळं करून आत्ताशी रूमवर पोचलो. कुर्लेकर फ्रेश होतो आहे, मी मस्त आता फ्रेश होऊन झोपतो आहे. गुड नाईट. येत्रपिंडी नारायण फुल्ला.